नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या मंथन, बुद्धिवंत, ATS, BTS यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव पेपर आपण सोडवणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सराव पेपर सोडणार आहोत, जो पहा कुठे झालेला होता हा पेपर, राधानगरी येथे. पहा वेगवेगळे जे काही स्पर्धा परीक्षा असतात त्यांचा सिलेबस हा सारखाच असतो विद्यार्थ्यांनो, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सोल्युशन व्हिडिओ पाहायचे आहेत जेणेकरून तुमची सराव चांगली होणार आहे. आपण वर्षभर अभ्यास तर करतोच, परंतु आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे, आपल्याला काय येतं काय नाही, प्रश्न विचारल्यानंतर त्याचे ऑप्शन्स कसे रीड करायचे, कसे करेक्ट ऑप्शन शोधायचं, हे सगळं कळण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव हा करायचा आहे. तर वेळ न घालवता आपण लगेचच मराठी या विषयाकडे जाऊयात. तर पहा विषय मराठी. खालील शब्दांच्या यादीत एकूण किती क्रियापदे आहेत? प्रश्न पहा काय म्हणलेलं आहे, शब्दांच्या यादीमध्ये एकूण क्रियापदे म्हणलेले आहे. क्रियापद कुणाला म्हणतो आपण? वाक्यातील क्रियादर्शक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. मग पहा शब्द इमारत क्रियापद आहे का? नाही. करतो क्रियापद आहे. खाणे क्रियापद आहे. काढतो काढणे क्रियापद आहे. बलाढ्य तर पहा विशेषण आहे. जा म्हणजे जाणे क्रियापद आहे. मग अशा प्रकारे पहा किती क्रियापद आले ते एकूण 4. मग 4 पर्यायाला आपल्याला टिक करायचं आहे. तर पहा 4 कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. हे असणार आहे आपलं योग्य उत्तर. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पाहुण्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक केले. या वाक्याचा काळ ओळखा. तर इथे आपल्याला काळ ओळखायला सांगितलेलं आहे. पाहुण्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक केले असं आहे. क्रियापदाचं रूप पाहायचं आपल्याला. ले असेल तर हे कोणतं असतं? भूतकाळ, म्हणून 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, तोंड सांभाळणे या वाक्याचा अर्थ खालीलपैकी कोणता? द्वेष करणे, जाहीर करणे, भांडणे का जपून बोलणे? तर तोंड सांभाळणे या वाक्याचा अर्थ होतो जपून बोलणे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केला, शेवटून दुसरे अक्षर कोणते असं विचारले. मग इथे आपल्याला आधी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. मग पहा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? गरजवंत. मग गरजवंतमध्ये शेवटून दुसरं अक्षर कोणतं आहे? हे पहिलं, हे दुसरं, म्हणजे बरोबर अनुस्वार. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. पर्याय, प्रश्न क्रमांक आणि त्याच्या समोरचे गोल आपल्याला नीट काळजीपूर्वक पाहायचे होते. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील शब्दापैकी जोडशब्द नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. रेधा तिरपीट, हावभाव, करारमदार का अंगळमंगळ? तर पहा रेधा तिरपीट, हावभाव आणि करारमदार हे जोडशब्द आहेत, परंतु अंगळमंगळ हे जोडशब्द म्हणता येणार नाही, म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पहा पुढील प्रश्न, खालपैकी रेकणे कुणाचे? तर रेकणे काय आहे? ध्वनिदर्शक शब्द. मग गायीच्या आहे का? नाही. गायीच्या आवाजाला आपण हंबरणे असे म्हणतो. गाढवाचे ओरडणे असतं. म्हशीचे रेकणे, हो अगदी बरोबर आहे, म्हणजे म्हशीच्या आवाजाला आपण काय म्हणतो? रेकणे. हंसांचा कलरव असतो. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपला ध्वनिदर्शक शब्द देखील काळजीपूर्वक वाचन करायचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये आपला गोंधळ होणार नाही. त्यानंतर पहा गीताईचे लेखक कोण? संत रामदास येईल का? नाही. रामदासांचं काय आहे? दासबोध. महर्षी व्यास, महर्षी व्यासांचं महाभारत आहे. विनोबा भावे, अगदी बरोबर आहे. आचार्य विनोबा भावे यांचं काय आहे? गीताई हे ग्रंथ आहे. संत एकनाथांचं भावार्थ रामायण. तर अशा प्रकारे आपल्याला सामान्य ज्ञानाचं जो काय वाचन आहे तो सतत करायचं विद्यार्थ्यांनो, जेणेकरून इथे आपला प्रश्न चुकणार नाही. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, समान शब्दाची चुकीची जोडी कोणती? तर इथे आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे. मग पहा पर्याय, हत्ती कुरंग, हरिण सारंग, पोपट कीर का बैल खोंड? तर पहा बैलचा समान शब्द कोंड आहे, अगदी बरोबर आहे. पोपटला कीर म्हणतात, हे देखील बरोबर आहे. पोपट समान शब्दामध्ये येतं रावा, राघू आणि कीर, हे आपल्याला वाचन करायचं समान शब्दामध्ये. हरणाला सारंग म्हणतात, हे देखील बरोबर आहे. हरणा समान शब्दामध्ये येतं मृग, सारंग आणि कुरंग, परंतु हत्तीचं कुरंग नाही येत, तर हत्तीचं सारंग येतं, म्हणून इथेच आपल्याला चुकीची जोडी दिलेली आहे. हे गोंधळून टाकणारा पर्याय विद्यार्थ्यांनो, म्हणून आपल्याला याच पर्यायाला टिक करायचं आहे, म्हणजे 1 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे. तर अशा प्रकारे पाहायचे समान शब्दामध्ये पण कसं गोंधळ केला जातो. हत्तीला सारंग म्हणतात, कुरंग म्हणत नाहीत. हे आपल्याला वाचन करताना व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर पहा पोस्टमन या शब्दासाठी मराठी भाषेतील प्रतिशब्द कोणता? डाकघर, डाकमॅन, डाकपाल का डाका पोस्ट? पोस्टमनला मराठीमध्ये डाकपाल म्हणतात. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खाली शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसरा शब्द कोणता येईल? तर पहा वर्णानुक्रमे म्हणजेच काय? तर 14 खडीच्या क्रमानं. मग पहा का आधी येतं, 1 नंबर का येणार आहे. त्यानंतर का की येणार आहे 2 नंबरला. विलांटी आधी येते. त्यानंतर उकार येतो. त्यानंतर पहा मग आपल्याला दुसरंच विचारलेलं आहे, म्हणून आपल्याला किनारा
किनारा कुठे दिले 4 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न 11वा प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? शाहू कुठे निघालास? तर पहा प्रश्न विचारले, प्रश्नचिन्ह आहे, तोंडची शब्द आहेत म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे, हे देखील बरोबर आहे. मग आता कोणतं विरामचिन्ह राहिलेलं आहे? तर इथे पहा शाहू हाक मारल्यानंतर इथे आपल्याला स्वल्पविराम द्यायचं आहे, कारण आपण एखाद्याला हाक मारताना देखील हा स्वल्पविराम वापरतो. एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यावर आणि एखाद्या व्यक्तीला हाक मारताना स्वल्पविरामाचा वापर केला जातो, म्हणजे इथे स्वल्पविराम राहिलेला आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर विद्यार्थ्यांनो, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. हे असणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर. 12वा प्रश्न पहा, खालील नामाच्या विरुद्ध लिंगाचे रूप ओळखून वर्तुळ रंगवा. गोपनारी. पर्याय पहा गवळण, धोबी, गवळी का गवळणी? तर पहा गवळी आणि गवळण येतं, म्हणून आता इथे दोन्ही पर्याय येणार नाही. गवळणी हा शब्द नसतो, गोपनारी धोबी येणार आहे, म्हणून याचं काय विरुद्धलिंग आहे? धोबी. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. गवळीचं विरुद्धलिंगी आहे गवळण, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 13 ते 15 साठी सूचना. खालील दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. पहा भव्य पुस्तक प्रदर्शन 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 पुस्तके भेट. तर आता पहा ही जाहिरात आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. मग आता पहा प्रश्न पहिला, सुवर्ण या शब्दाचा अर्थ वरील उतारानुसार ओळखा. उतारानुसार आपल्याला ओळखायचं आहे. सुवर्ण सोन्याचा समान शब्द आहे, परंतु या उतारानुसार काय आहे? सुवर्णसंधी म्हणजेच काय? चांगली संधी. सोने येईल का? नाही. चांगला, हो अगदी बरोबर आहे. चांदी येणार नाही, कनक येणार नाही, कारण कनक सोन्याच्या समानार्थी शब्दामध्ये येतं. सुवर्णाला सोने म्हणतात, कनक म्हणतात, हेम म्हणतात आणि कांचन म्हणतात. हे समानार्थी शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता 14वा प्रश्न, सदर जाहिरातीत कोणाची जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके भेटणार आहेत? तर पहा काय म्हणाले आपल्याला? कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त. आता कवी कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय आहे? वि वा शिरवाडकर, म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. मग पहा पुढे दिले 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यांच्या जन्मदिनानिमित्त आपण 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो विद्यार्थ्यांनो, हे देखील विसरता कामा नये. अशा प्रकारे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव आहे वि वा शिरवाडकर. राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज. सरदार वल्लभभाई पटेल पहा यांचं काही टोपण नाव आहे का? नाही. यांना सरदार आणि लोहपुरुष असे म्हणतात. यांना सरदार आणि लोहपुरुष यांचं हे संबोधन म्हणू शकतो आपण. महात्मा गांधी हे तर थोर व्यक्ती आहेत. महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. तर अशा प्रकारे आपल्याला लेखक, कवीवर त्यांची टोपण नावे आणि त्याचप्रमाणे थोर व्यक्तींची संबोधने हे वाचन करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, प्रदर्शन किती दिवस चालणार आहे असं विचारलेलं आपल्याला. पहा किती ते किती तारीख दिलेली आपल्याला? 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी, म्हणजे 27, 28 आणि 29 अशा प्रकारे 3 दिवस प्रदर्शन चालणार आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे आपण मराठीचे 15 प्रश्नांची उत्तरे पाहिलं. तर आता विषय आहे गणित. तर पहा प्रश्न, तर पहा 16वा प्रश्न, 5407336 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? मग पहा कशी लिहिणार आहे आपण? 5407336 5407336. मग पहा आपल्याला नीट बारकाईने पाहिजे 5407336. 3 नंबरच्या पर्यायामध्ये सर्व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेत, यालाच आपल्याला गोल करायचे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी अंक. त्यानंतर 17वा प्रश्न, तर या सर्व अंकापासून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान समसंख्या 4000 पेक्षा कितीनं जास्त आहे? 4000 पेक्षा कितीनं जास्त हे आपल्याला सांगायचं आहे, परंतु आधी त्यांनी सांगितलेल्या सूचनांचा वापर करून आधी संख्या तयार करायची आहे आपल्याला. कोणती संख्या तयार करायची? आपल्याला लहानात लहान करताना आपल्याला काय करायचं आहे? लहानात लहान संख्या तयार करताना आपण दिलेल्या अंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी करायची, तरच ते लहानात लहान संख्या तयार होणार आहे. मग पहा चढता क्रम म्हणजेच काय? लहानापासून मोठ्यापर्यंत. आता सर्वात लहान अंक 0 आहे, परंतु त्याला आपण पहिल्या स्थानावर घेऊ शकत नाही, कारण तसं केल्याने 3च अंकी संख्या तयार होणार आहे. 0ला नेहमी आपल्या दुसऱ्या स्थानावर घ्यायचं आहे. 0 नंतर लहान असणारी कोणती संख्या आहे? 4. मग 4 0 असं घ्यायचं आहे आणि 5 6 म्हणजे 4 0 5 6 ही संख्या इथे तयार होते आणि ही समच आहे विद्यार्थ्यांनो. आपलं सम म्हणलेलं आहे, ही सम संख्याच आहे. कोणाला म्हणतो आपण समसंख्या? दिलेल्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4
6 आणि 8 असेल तरच आपण त्यांना समसंख्या असे म्हणतो. मग आता पहा ही संख्या कितीने जास्त आहे 4000पेक्षा? 56ने जास्त आहे, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे. अशा प्रकारे 3 नंबरचाच पर्याय इथे बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे मित्रांनो. सूचनांचं आपल्याला नीट पालन करून प्रश्नाची उत्तरे सोडवायची आहेत आता गणितामध्ये. त्यानंतर पहा या संख्येतील सर्वात मोठी दर्शनी किंमत असणारा अंक. सर्वात मोठी दर्शनी किंमत कोणाला म्हणतो? तो अंक आहे तोच त्याला दर्शनी किंमत असे म्हणतात. आणि स्थानांमुळे मिळणारी ज्याला जी काही किंमत आहे त्याला स्थानिक किंमत असे म्हणतात. मग सर्वात मोठा अंक पहा कोण आहे? 8. सर्वात मोठी दर्शनी किंमत असणारा अंक व शतक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत. आता शतक स्थानामध्ये पहा कोण आहे? 6. मग याची स्थानिक किंमत काय असणार आहे? 600, कारण तो शतकाच्या घरामध्ये आहे. यांची बेरीज विचारले, मग पहा 600 अधिक 8 608 होणार आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अगदी सोपे प्रश्न असं देताना फक्त तुम्ही घाई गडबड न करता प्रश्न जर नीट वाचलं आणि दिलेल्या सूचनांचं पालन केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना कधीच चुकत नाही. फक्त तुम्हाला घाई करायची नाही आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, आपलं शांत चित्तानं पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न. 2.25 सहस्त्र ही संख्या अंकात लिहा. आता सहस्र हा शब्द आलेला आहे. सहस्र म्हणजेच काय? 1000. सहस्र कोणाचा समान शब्द आहे? हजारचा. हजारला सहस्र असे म्हणतात. 2.25 म्हणलेलं आहे. मग पावणेसाठी कोणता अंक आहे? 75 आणि 1000 आहे, म्हणून इथं काय 750 येणार आहे. आणि पावणे असल्यामुळे इथे 1 लिहायचं आहे, म्हणजे 1750. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर अशा प्रकारे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. पहा 205 गुणिले 68 बरोबर किती? मग पहा 205 गुणिले 68 आपल्याला करायचं आहे. मग पहा 8 45 0, हाताले 4 पुन्हा इथे 40 येणार आहे. 8 2 16. मग पहा 6 5 30 0, हातचा 3, मग इथे 30 येणार आहे. आणि 6 2 12. मग पहा बेरीज करायची आपल्याला व्यवस्थित. 4 6 7 8 9 येणार आहे. त्यानंतर पहा इथे 3 येणार आहे आणि इथे 1 येणार आहे. 13,940. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे हे गुणाकारचा प्रश्न होता. तुम्हाला डायरेक्टली गुणाकार करून याचं उत्तर शोधायचं आहे. तर पहा पुढील प्रश्न. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? तर पहा इथे 5 अंकी संख्या दिलेल्या आहेत आणि 5 संख्या आहेत एकूण, म्हणजेच तिसऱ्या स्थानाची जी काही संख्या आहे ती मध्यभागी येते. मग आता पहा 37 37 37 पहिली 2 संख्या, पहिले 2 अंक. मग पहा 37 37 37 37 आणि 37, म्हणजे 37,000 हे असं दिलेलं आहे. इथे 972 आहे, 700 आहे, 900 आहे, 900 आहे आणि 775. मग आता 768 आणि 775 मध्ये लहान कोण असणार आहे? 768. 768 ही पहिल्या स्थानावर येणार आहे लहानमध्ये. आणि त्यानंतर येणार 775 दुसऱ्या स्थानावर. त्यानंतर 972 968 975. 968 ही तिसऱ्या स्थानावर येणार आहे, म्हणजे हीच येणार आहे मध्यभागी. 34,968. 34,968 पहा 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिले. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तिसऱ्या स्थानावर ही येणार आहे, त्यानंतर येणार चौथ्या स्थानावर ही, आणि सर्वात मोठी संख्या आहे 34,975. अशा प्रकारे तुम्हाला मध्यभागी येणारी संख्या विचारली होती, म्हणून तिसऱ्या स्थानाची संख्या म्हणजे 34,968 ही आहे मध्यभागी येणारी संख्या. आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा आता प्रश्न. 90 99 भागिले 9 बरोबर किती? तर पहा 9 1 9 9 0 0 9 1 9 9 1 9, म्हणजेच 10 11 ही आहे आपला बरोबर उत्तर. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा आता प्रश्न. 67,540 बरोबर किती दशक असं विचारलेलं आहे. मग पहा आपल्याला व्यवस्थित सांगायचं आहे. दशक म्हणजे किती? 10. मग 67,540 आला आपल्याला काय करायचं आहे? 67,540ला 10 भागायचं आहे. मग पहा एकच शून्य कॅन्सल झालं, म्हणजे 6,740 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 6,740 दशक म्हणजेच 67,540 उत्तर येतं, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न. 1 फेब्रुवारी 2016ला सोमवार होता, तर 8 फेब्रुवारी 2018ला कोणता वार असेल? 1 फेब्रुवारी 2016, 16 हा लीप वर्ष आहे. मग पहा विद्यार्थ्यांनो, सारख्या तारखेचा वार हा जर पुढे येणारा वर्ष सामान्य असेल तर पुढचा दिवस घ्यायचा आहे, आणि लीप असेल तर 1 दिवस सोडून घ्यायचं आहे. आणि हा पहा हा लीप वर्ष आहे, म्हणजे 1 फेब्रुवारी 2017ला 1 फेब्रुवारी 2017ला कोणता वार असणार आहे? सोमवार असेल तर मंगळवार सोडून इथे बुधवार असणार आहे. त्यानंतर 2018ला कोणता असणार आहे?
18ला पहा इथे फेब्रुवारी 1 तारीख आहे, मग इथे लीप वर्षाचं एक दिवस वाढलेलं नसतं, 29 तारीख नंतर येते म्हणून इथे असणार आहे गुरुवार. इथे काय असणार आहे गुरुवार, कारण तारखेनुसार पण आपल्याला पाहायचं आहे. जर 28 फेब्रुवारी जर 29 फेब्रुवारीच्या आधीची तारीख असेल तर आपल्याला एक दिवस सोडून घ्यायचं आहे, आणि जर तारीख 29 फेब्रुवारीच्या आधीची असेल तर आपल्याला पुढचा दिवस घ्यायचा आहे. 2018 हा लीपवर जरी असला तरी तुम्ही गुरुवार का घेतलेला आहे, कारण 29 तारीख ही याच्यानंतर येते विद्यार्थ्यांनो, हे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. 2 तारखेच्या मध्ये जर 29 तारीख येत असेल तरच आपला एक दिवस वाढणार आहे, हो की नाही. मग आता पहा 1 फेब्रुवारीला कोणता वार आहे, 2018ला गुरुवार. मग आपल्याला माहिती आहे 1, 8, 15, 22, 29 यांचे दिवस सारखे असतात. मग 1ला गुरुवार तर 8 फेब्रुवारीला देखील काय असणार आहे गुरुवार, म्हणून 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिनदर्शिकेचे जे टिप्स तर अशा प्रकारे आपल्याला दिनदर्शिकेचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवून अशा प्रश्नांचं उत्तर हे शोधायचं असतं. त्यानंतर 36 या संख्येचे विभाजक किती, आपले 36चे विभाजक विचारले. प्रत्येक संख्येचे विभाजक 1 असतो, समसंख्या असल्यामुळे 2 असणार आहे, 6 आणि 3 9 म्हणून 3 असणार आहे. त्यानंतर पहा 4च्या पाड्यामध्ये 36 येतं म्हणून 4 देखील आहे. 5 9ला भाग जात नाही, 6 जातं, 6चा वर्ग 36 असतो. 7च्या पाड्यामध्ये 36 नाही आहे. त्यानंतर 8च्या पाड्यामध्ये पण 36 येत नाही, 9 नाही, 9 चौक 36 म्हणून 9 येणार आहे. त्यानंतर 10 नाही, 11 नाही, 12 येणार आहे. 13 14 15 16 नाही, 17 18 18 2 36 येणार आहे. आणि त्यानंतर येतं 36. मग पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे या संख्येचे विभाजक किती ते एकूण 9. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत ते शोधा. मग पहा चौकोन म्हणाले आपल्याला 1 2 3 4 5 चौकोन झाले. त्यानंतर पहा हा 6 7 चौकोन. त्यानंतर पुन्हा पहा हे 8 9 10 आणि 11 अशा प्रकारे 11 चौकोन या आकृतीमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो, यालाच तुम्हाला टिक करायचं. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कारण पहा आपल्याला वरवर दिसणारे चौकोन आपण काउंट केले 5, त्यानंतर हा पूर्ण आपण काउंट केलं, परंतु हे 2 चौकोनांचे मिळून एक चौकोन तयार होतो. अशा प्रकारे हे देखील काउंट केल्यानंतर 11 उत्तर हे येतं, तुम्ही ते चेक करायचं आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, तर पहा हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास उजवीकडून चौथा अपूर्णांक कोणता. उतरता क्रम म्हणजेच काय, मोठ्यापासून लहानापर्यंत. परंतु पहा या अपूर्णांकाचा सर्वांचा अंश सारखा आहे. अंश सारखा असेल तर छेदामध्ये जो अंक मोठा तो अपूर्णांक लहान असतो, म्हणजे 7/2 अपूर्णांक हा मोठा आहे. 1 नंबरला पहिल्या स्थानावर येणार आहे. त्यानंतर पहा कोण आहे 2, 7/4 हे दुसऱ्या स्थानावर येणार आहे. 7/5 तिसऱ्या स्थानावर, 7/9 7/8 येणारे चौथ्या स्थानावर आणि 7/9 5व्या स्थानावर येणार आहे. आणि आपल्याला विचारले उजवीकडून चौथा. उजवीकडून चौथा म्हणजेच काय, आपण असं मांडणी केली 7/2 7/4 7/5 7/8 आणि 7/9. उजवीकडून चौथा म्हणजे उजव्या हाताकडून चौथा म्हणजेच डावीकडून दुसरा. 7/4 हा आहे आपलं बरोबर उत्तर. मग पहा कुठं दिलेलं आहे 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. म्हणून प्रश्नामध्ये जी काय माहिती दिलेली आहे ते आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं विद्यार्थ्यांनो, आपलं उत्तर हे कधीच चुकत नाही. त्यानंतर पहा प्रश्न, एका चौरसाची परिमिती 64 सेमी आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती. चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. मग यासाठी आपल्याला आधी बाजू शोधायची आहे. मग परिमिती दिलेल्या परिमितीवरून आपल्याला त्याची बाजू काढायची आहे. परिमिती सूत्र आहे 4 गुणिले बाजू, आणि ते आपल्याला दिलेलं आहे 64, म्हणजेच बाजू किती असणार आहे 16, 16 चौक 64, आणि याचा वर्ग किती असणार आहे 16चा वर्ग 256 चौरस सेमी. अशा प्रकारे चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे 256 चौरस सेमी. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचा आहे. त्यानंतर पहा 29वा प्रश्न. प्रश्न 1 ते 10 मधील सममूळ संख्यांची बेरीज किती. तर पहा सममूळ म्हणलेलं आहे, तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे माहीत असायला हवं की मूळ संख्यामध्ये 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकीचे सर्व मूळ संख्या ज्या आहेत ते विषम आहेत विद्यार्थ्यांनो. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे आणि त्याची बेरीज किती असणार आहे 2च, म्हणून 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, हे देखील वाक्य लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा 250 मीटर अधिक 550 मीटर बरोबर किती मीटर. पावणे म्हणजे किती 75, 200 म्हणजे 175 अधिक 550 म्हणलेलं आहे म्हणजे 550 मीटर. आता या दोघांची बेरीज करायची तुम्हाला. 5 अधिक 0 5, 7 आणि 5 12 2 हातचा 1,
त्यानंतर पहा 5 आणि 6 आणि 7 म्हणजे 725, यालाच काय म्हणतो आपण 725 मीटर. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. त्यानंतर पहा 31वा प्रश्न, एका खोक्यात 19 फुले मावतात, तर 6631 फुले मावण्यासाठी किती खोके लागतील? तर एका खोक्यामध्ये 19 फुले मावतात, इतके फुले मावण्यासाठी किती खोके लागतील हे काढण्यासाठी आपल्याला 6631ला 19नं भागायचं आहे. मग पहा 19नं आपल्याला या संख्येला भागायचं आहे. 19 1 19, 19 2 38, 19 3 57, 66 व 57 केल्यानंतर इथे 9 राहिलेलं आहे म्हणजे 93. 19 5 95 असतं, म्हणजेच 19 76चा भाग बसला. मग पहा 93मधून आपल्याला आता 76 वजा करायचं आहे. 13तून 6 गेले 7 राहिले, हातचा 1, 9तून 8 गेले 1 राहिलं, म्हणजे इथे 17 राहिलं आहे, म्हणजेच पुढे 1 आहे म्हणजे 171. आणि 19 9 71 असे असतं, म्हणजेच 9चा भाग बसणार आहे. म्हणजेच या उत्तर काय आलेलं आहे या प्रश्नाचं 349. मग पहा 1 नंबरच्या पर्यायामध्ये हे उत्तर दिलं, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. फक्त ते भागाकार करण्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं होतं, भागाकार फक्त आपल्याला नीट करायचं आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, 5.2/4 आणि पहा इथे चौकट दिलेलं आहे 2.1/2 अधिक 3.1/2. तर पूर्णांकित अपूर्णांकाचं आपल्याला आधी अंशाधिकमध्ये रूपांतर करायचं आहे. 5 चौक 20, 20 आणि 2 22, 22चे तिथे 4 आलेलं आहे. मग हा चौकोट आधी आपल्याला हे सोडवून ह्यांची बेरीज करायची आहे. 2 दोन्ही 4 आणि 1 5, 5/2 येणार आहे, अधिक 3 दोन्ही 6 आणि 1 7, 7/2 येणार आहे. मग पहा 7 आणि 5 12, 12चे तिथे 2 आलेलं आहे. मग पहा या दोन्हीचा अंश सारखा नाही आहे, या दोन्हीचा अंश इथे सारखा नाही आहे, म्हणून सारखा करून आपल्याला पाहायचं विद्यार्थ्यांनो. तर इथे पहा 2 दोन्ही 4, तर 12 दोन्ही इथे 24 येणार, म्हणजेच पहा कोणती संख्या इथे असणार आहे बरोबर? तर इथे पहा 12/2 आलेलं आहे. मग आता इथे छेद समान करावं लागेल. मग पहा 2 दोन्ही, मग पहा इथे 4 आणण्यासाठी आपल्याला गुणिले 2 करायचं आहे आणि इथे पण गुणिले 2, म्हणजे 24 इथे 4 होणार आहे. म्हणजे कोणती संख्या मोठी असणार आहे? हीच संख्या, म्हणून आपल्याला अशा प्रकारचं चिन्ह वापरायचं आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, अर्धा किमी अधिक 2.25 किमी बरोबर किती मीटर? अर्धा किलोमीटर म्हणजेच किती? 500 मीटर, अधिक 2.25 किलोमीटर, 2.25 म्हणजेच किती? 1750 मीटर. आता यांची बेरीज करायची आहे. मग पहा 0, त्यानंतर 5 5, त्यानंतर 7, 7 आणि 5, त्यानंतर 7 आणि 5 12 2, हातचा 1, म्हणजेच 2250 येणार आहे, म्हणजे 2.25 मीटर होणार आहे. 2250 मीटर पहा इथे दिलेलं आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे, कारण मीटरमध्ये आपलं उत्तर विचारलं आहे. 2250 उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 68/7 या अपूर्णांकाचे पूर्णांकित अपूर्णांकात रूपांतर करा. मग याचं रूपांतर कसं करायचं आपल्याला? भागाकार करून. 68/7, 7 ते 7 49, 7 8 56, 7 9 63. मग 68मधून 63 वजा केल्यानंतर किती राहणार उत्तर? 5. मग आता पहा मांडणी कशी करायची आहे? छेदामध्ये जो काही 7 आहे तो 7 इथेच मांडायचा आहे, हा गेला. त्यानंतर पहा हा जो काही खालचा अंक आहे बाकी तो इथे अंशामध्ये मांडायचा आपल्याला, आणि जो काही भागाकार आहे तो इथे आपल्याला पूर्णांक म्हणून मांडायचा, म्हणजेच 9.7 म्हणजेच 9.5/7 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 963 अधिक 5 68 अगदी योग्य उत्तर आहे, याच पर्यायाला टिक करायचं आहे तुम्हाला देखील. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 3.5 तास म्हणजे किती मिनिटे? एका तासामध्ये 60 मिनिटे असतात, म्हणजे 3 तासाचे किती मिनिट होणार आहेत? 180 मिनिटे. आणि 3.5 म्हणजे पुन्हा याच्यामध्ये अर्धा तास आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजे 30 मिनिटे ॲड करायचं आहे. मग 18 आणि 3 किती होणार आहे? 21, म्हणजे 210 मिनिटे असणार आहे बरोबर उत्तर. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे हेच योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 36वा प्रश्न, विजयने सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत अभ्यास केला, तर विजयने एकूण किती तास अभ्यास केला? 10 ते किती? 2:30 वाजेपर्यंत म्हणले. 10 ते 11 1 तास, 11 ते 12, 12 ते 2:30 तास, 2:30 आणि हे 2 3.5 4.5, अशा प्रकारे किती तास अभ्यास केला होता ना? 4.5 तास अभ्यास केलेला आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, 37वा प्रश्न, 2000 रुपयांच्या नोटेचे मूल्य 500 रुपयाच्या नोटेच्या किती पट आहे? 2000 नोटेचे मूल्य आपल्याला विचारलं आहे 500च्या, म्हणजे भागिले 500 करायचं आहे आपल्याला. मग पहा 2 शून्य कॅन्सल, 5 चौक 20, म्हणजे किती आहे? 4 पट.
5 चोक 20 म्हणजे 500चे 4 नोटा मिळून काय होणार आहे 2000 रुपये होणार आहेत. म्हणून एक नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. शाळेला 8 मे पासून सुट्टी पडली. शाळेला 35 दिवसाची सुट्टी होती तर शाळा कोणत्या तारखेला सुरू होईल? मग पहा 8 मे म्हणलेलं आहे. मे हा महिना 31 दिवसाचा असतो. मग 8 मे पासून सुट्टी म्हणजे आपल्याला -7 करायचं आहे. 31मधून 7 गेले, 11तून 7 गेले 4, हाचा 1, 24 म्हणजे मे महिन्याचे 24 दिवस झालेले आहेत. आणि राहिले किती पहा, इथे 35 म्हणलेलं आहे म्हणजे 11 दिवस सुट्टी राहिली म्हणजे 11 जूनपर्यंत इथे त्यांची सुट्टी राहणार आहे. आणि 11 जूनपर्यंत 35 दिवस पूर्ण झाल्यानंतर 12 जूनपासून शाळा ही सुरू होणार आहे. एक नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न. दीड रीम कागद म्हणजे किती डझन? दीड रीम विचारलेला आहे आपल्याला. मग पहा 1 रीम म्हणजे किती असतं? 20 दस्ते, 40 डझन आणि 480 कागद. मग आपल्याला इथे डझनमध्ये विचारलं आहे म्हणून 40 डझन या पर्यायाला आपल्याला टिक करायचं. हे असणार आहे आपलं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो. 20 दस्तेला नाही टिक करायचं कारण आपलं डझनमध्ये विचारलं आहे. हे आपल्याला काळजीपूर्वक वाचन करायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. 40वा प्रश्न पहा. घड्याळात 11 वाजायला 10 मिनिटे कमी आहेत. 11 वाजायला 10 मिनिट कमी तर तास काटा व मिनिट काटा एकमेकांशी कोणता कोण करतात? तर पहा 11 कुठे आहे? आपल्याला घड्याळ काढून हे समजून घ्यायचं आहे. इथे 12, इथे 11. मग 11 वाजायला किती मिनिट कमी आहेत? 10 मिनिट कमी म्हणजे मिनिट काटा कुठे असणार आहे? 10वर. मग पहा कोणता कोण असू शकतो? हा लघुकोण. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न. सोबतचा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? तर पहा इथे त्रिकोणामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. या चिन्हाचा काय अर्थ होतो? तर या 2 बाजू सारखे आणि एक वेगळं म्हणजेच 2 बाजू सारखे एक वेगळं बाजू याला आपण काय म्हणतो? समद्विभुज त्रिकोण. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. समभुज त्रिकोणामध्ये अशा प्रकारे चिन्ह काढलं जातं. विषमभुजमध्ये पहा कसं काढलं जातं? 2, 1, 2, 3 आणि 1 असं काढलं जातं. आणि काटकोनमध्ये पहा असं काटकोन दाखवलं जातं. म्हणून आपल्याला हे त्रिकोणाचे चित्र जे आहेत ते देखील बारकाईने निरीक्षण करायचे आहेत विद्यार्थ्यांनो. समभुज तर हा समद्विभुज त्रिकोणाचा प्रकार होता. त्यानंतर पहा सोबतच्या आकृतीमध्ये किती जीवा आहेत? जीवा कोणाला म्हणतो आपण? वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण जीवा म्हणतो. मग पहा जीवा 1, 2, 3 आणि पहा ही देखील काय आहे? जीवा. कारण वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला आपण काय म्हणतो? व्यास म्हणतो. अशा प्रकारे या आकृतीमध्ये 4 जीवा दाखवलेले आहेत म्हणून 4 नंबरच्याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. हे असणार आहे आपलं योग्य उत्तर. तर हे त्रिज्या आहे आणि हे देखील त्रिज्या आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. एका आयताकृती बागेची लांबी 60 मीटर व रुंदी 40 मीटर आहे. सई दररोज या बागेभोवती 5 फेऱ्यामध्ये तर ती दररोज किती किलोमीटर अंतर चालते असं विचारलं आहे. तर पहा आयताकृती बाग असल्याने आयताकृती बाग आहे मग एक फेरी मारणे म्हणजेच काय? एक परिमिती कंप्लीट करणे. तर अशा प्रकारे आपल्याला आधी परिमिती काढावं लागेल. आयताची परिमिती सूत्र आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी आणि रुंदी यांची बेरीज होणार आहे 100 आणि 100 दोन्ही 200 मीटर. म्हणजे एक फेरी सई जर एक फेरी मारली तर 200 मीटर ती अंतर पूर्ण करणार आहे. अशा प्रकारे ती 5 फेऱ्या मारते म्हणजेच किती? 1000 मीटर ती अंतर चालते. मग आपल्याला उत्तर किलोमीटरमध्ये विचारले. मग 1000 मीटर म्हणजेच किती किलोमीटर असतं? 1 किलोमीटर. म्हणजेच आपलं उत्तर कोणतं असणार आहे? 3 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पाहूया आता पुढील प्रश्न. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या पी या पृष्ठभागाच्या लगतचे कोणते अक्षर असणार नाही म्हणलेलं आहे. असणार नाही. पी कुठे आहे पहा या ठिकाणी. पी या लगत असणार नाही असं विचारलंय. मग पहा पीच्या अपोजिट कोणतं येणार आहे? 1 सोडून लेटर दुसरं म्हणजे आर हे लेटर त्याच्या अपोजिट येणार आहे. मग आर हे त्याच्या लगत असणार नाही विद्यार्थ्यांनो. म्हणून आपल्याला 1 नंबरच्याच पर्यायाला टिक करायचं आहे. क्यू पहा लगत आहे. टी पहा इथे लगतच येणार आहे. यू देखील येणार आहे. अशा प्रकारे आर हे त्याच्या विरुद्ध बाजूला येणार आहे म्हणून त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न. आकृतीबंध लक्षात घेऊन आपले पर्याय निवडायचे. 32, 37, 47 प्रश्नचिन्ह 71, 79 आणि 95. 32 नंतर 37 दिले. पहा कसं बेरीज केलेलं आहे. 32 मध्ये किती मिळवल्यानंतर 37 येतं? 5 मिळवल्यानंतर 37 येतं. 37 मध्ये किती मिळवल्यानंतर येतं? 10 मिळवल्यावर 47 येतं. मग हे 5 आणि 10 कुठून आले पहा बरं. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 3 आणि 2 5 त्याच संख्येमध्ये मिळवले. 7 आणि 3 10 त्यामध्येच मिळवले. मग 47 मधील अंक कोणते? 4 आणि 7. 7 आणि 4 किती होणार आहे? 11. यांची बेरीज काय होणार आहे?
8 आणि 5 म्हणजे 58 हे असणार आहे आपलं योग्य उत्तर. मग कुठे दिलेलं पहा 3 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर आपण प्रश्न, एक वही व एक पेन यांची एकूण किंमत 67 रुपये आहे. वहीची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा 7ने जास्त आहे, तर 2 पेनाची किंमत किती? वहीची किंमत आपण V मानूयात आणि पेनाची किंमत P मानूयात. मग पहा आपल्याला म्हणले वहीची किंमत काय आहे? पेनाच्या किमतीपेक्षा 7ने जास्त, म्हणजेच P अधिक 7 बरोबर 67 होणार आहे. अशा प्रकारे हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 2P बरोबर किती होणार आहे? 67 मग 7 गेले 60 राहणार आहे. मग पहा 2P म्हणजेच काय 2 पेन, आपल्याला 2 पेनाचीच किंमत विचारली आहे, म्हणून आपलं उत्तर काय 4 नंबरचा पर्याय 60 रुपये. त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, 40 व 48साठी सूचना. एका गावातील लोक खालीलप्रमाणे वाहने वापरतात, यावरून प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहा इथे तक्ता दिलेला, आपल्याला तक्त्याचा वापर करून प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आणि प्रमाण दिले. एक व्यक्ती चित्र म्हणजेच किती? 15 व्यक्ती. अशा प्रकारे कार वापरणारे व्यक्ती किती आहेत ते आधी आपण कॅल्क्युलेट करूया. 15 × 15 = 30, 15 × 3 = 45, 15 × 60, 15 × 5 = 75. त्यानंतर इथे पहा 6 आहेत, 15 × 90 होणार आहे मोटरसायकल आणि 15 × 30 होणार आहे. मग आता पहा प्रश्न, सायकल वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? सायकल वापरणारे व्यक्ती पहा किती? एकूण 75. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. गावातील एकूण किती व्यक्ती 4 चाकी वाहने वापरतात? 4 चाकी पहा कोणती आहेत? जीप 4 चाकी आहे आणि कार ही 4 चाकी आहे. म्हणजे 45 आणि 30 आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे किती येणार आहे उत्तर? 75. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं. ते आकडा चुकलेला आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, शेजारील आकृतीचा रंगवलेला भाग अपूर्णांकाच्या रूपामध्ये लिहा. तर पहा रंगवलेला भाग किती आहे? 1 आणि 2. त्यानंतर पहा इथे एकूण भाग किती आहेत? तर पहा या ठिकाणी आपल्याला भाग करून घ्यायची विद्यार्थ्यांनो, कारण आपल्याला समान भाग हे दाखवायचे असतात अपूर्णांकामध्ये. मग पहा 1 2 3 4 5 6 7 8. 8 पैकी किती भाग रंगवलेले आहेत? 2, म्हणजे 2/8 किंवा याचं छोटं रूप बेचोक 8. 1/4 किंवा 2/8 पर्यायामध्ये पहा काय दिले? 1/4. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे हे असणार आहे याचं योग्य उत्तर. सोबतच्या आकृतीची परिमिती किती असेल? तर पहा 50वा प्रश्न, सोबतच्या आकृतीची परिमिती आपल्याला विचारलं आहे. तर या आकृतीची परिमिती काढायची आपल्याला, तर सर्व कडेकडेची मापांची बेरीज दिली आहे का ते आधी आपण पाहूयात. तर पहा दिलेली आहे, परंतु या ठिकाणी ते दिलेलं नाही आहे. मग हे किती असणार आहे? तर इथे पहा इमॅजिनरी लाईन काढलं तर हे 2 सेमी, तर हे 2 सेमी, पूर्ण 3 सेमी म्हणजे हे 1 सेमी आणि हे 1 सेमी, तर हे देखील 1 सेमी असणार आहे. तर आता आपल्याला बेरीज करायची आहे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे आकृतीची परिमिती किती आहे? 12 सेमी. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचा आहे.